मूळचा फारसा संबंध असण्याची शक्यता नसते. कधी कधी ज्या संख्या मूळ नसतात तरी पण त्या सहमूळ असू शकतात. सहमूळ म्हणजे ज्यांच्यामध्ये एक सोडून म्हणजे एक हा अंक सोडून दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो किंवा दुसऱ्या कोणत्याही अंकाने दोन्ही संख्यांना भाग जात नाही, अशा वेळेला त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. त्याचबरोबर संयुक्त संख्या ज्या मूळ नसतात त्या सगळ्या संयुक्त संख्या, याही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता पाठांतर थोडस वाढवावं लागणार आहे की ज्या त्या ठिकाणी 1 ते 20 पर्यंतची जी पाढे आहेत तीही आपल्याला पाठ असावेत. 1 ते 20 संख्यांचे पाढे. त्यानंतर एक अंकी संख्यांचा गुणाकार की कोणत्या अंकाने कोणत्या अंकाला गुणल्यावर उत्तरामध्ये शेवटचा अंक काय येतो याचे एक प्रेडिक्शन अंदाज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 ते 20 संख्यांचे वर्गसंख्या, जसं मी इथं लिहिलेच पहिलं, वर्गसंख्या माहीत असाव्यात, पाठ असाव्यात. माहीत असण्यापेक्षा पटकन लक्षात आले पाहिजे की आपल्या पहिल्याबरोबर ही संख्या वर्गसंख्या आहे की नाही. त्यानंतर दिलेल्या अंकापासून आपल्याला 5 ते 6 अंकी संख्या तयार करता आली पाहिजे. लहानात लहान, मोठ्यात मोठी, किंवा शेवटला विशिष्ट अंक असणारी किंवा समसंख्या, विषम संख्या, या पद्धतीने आपल्याला अंकांपासून संख्या बनवता आली पाहिजे. त्याचबरोबर संख्यामधील लहान मोठेपणा या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की संख्या कोणती लहान आहे कोणती मोठी आहे. कधी कधी आपण पहिला अंक पाहतो मात्र त्याऐवजी त्या ठिकाणी संख्या किती अंकी आहे, एखादी संख्या 4 अंकी आहे दुसरी 5 अंकी आहे, तर ऑफकोर्स 5 अंकी संख्याच मोठी असणार आहे. त्यामध्ये 4 अंकी मोठी असण्याचं काही कारण नाही. त्यामध्ये पहिला अंक पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तर या ठिकाणी या बेसिक गोष्टी की ज्या संख्या मालिका या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला माहीत असाव्यात किंवा लक्षात असाव्यात. जर त्या नसतील तर आपण त्या आजच लिहून घेऊन त्या पाठ करून ठेवायच्यात. त्यामध्ये त्रिकोणी संख्या असतील, मूळ संख्या असतील, वर्गसंख्या असतील, घनसंख्या असतील. घनसंख्या 10 पर्यंत पाठ असले तरी चालतं, 10 पर्यंतच पुरेशा आहेत घनसंख्या. वर्गसंख्या मात्र 1 ते 30 पर्यंत झाल्या तरी चांगली गोष्ट आहे. 1 ते 25 पर्यंत आवश्यक असतात आपल्याला. त्यानंतर समविषम तर काही अवघड नाही, समसंख्या विषम संख्या ओळखणं फारसं अवघड नाही, ते काय पाठ करायची आवश्यकता नाही. मात्र मूळ संख्या असाव्यात, त्रिकोणी संख्या असाव्यात, वर्गसंख्या असाव्यात, घनसंख्या असाव्यात. म्हणजे ऐन वेळेला आपल्याला धावपळ किंवा असा विचार करायची वेळ पडत नाही. पाठ असले की आपल्याला ते लवकर समजतात किंवा लवकर लक्षात येतात पाहिल्याबरोबर की ही वर्गसंख्या आहे की नाही, किंवा कशाची वर्गसंख्या आहे, कोणत्या अंकाची आहे, कोणत्या अंकाची घनसंख्या आहे. काही वर्गसंख्या अशा आहेत की त्या घनसंख्या सुद्धा आहेत, त्याही लक्षात असाव्यात. त्याचप्रमाणे मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्या याही पाठ असाव्यात. 1 ते 50 पर्यंत किती, 1 ते 100 पर्यंत किती, 51 ते 100 किती, म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत, म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती, 11 ते 20 पर्यंत किती, 21 ते 30 पर्यंत किती, या पद्धतीने आपण त्या पाठ करून ठेवायच्यात. म्हणजेच प्रत्येक ओळीमध्ये किती आहेत हे ध्यानात ठेवायचे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची की 2 सोडता कोणतीही समसंख्या मूळ असत नाही, आणि 5च्या रांगेतली सुद्धा 5 सोडली तर कोणतीच मूळ संख्या असत नाही. म्हणजेच आपल्याला ते ओळखायला अजून सोपं जातं मूळ संख्या लक्षात ठेवायला की 5च्या रांगेतली येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या समसंख्यांच्या रांगा आहेत 2, 4, 6, 8 आणि शेवटची शून्याची, या आडव्या रांगामधले सुद्धा समसंख्या ज्या आहेत त्या मूळ होणार नाहीत. म्हणजे अजून आपल्याला शोधायला सोपं जातं किंवा शोधण्यापेक्षा आता आपण त्या पाठच कराव्यात, कारण आपला वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्न सोडवताना. त्यामुळं मूळ संख्या शोधत तयार करत बसण्यापेक्षा त्या पाठच असाव्यात, वर्गसंख्या पाठ असाव्यात, घनसंख्या पाठ असाव्यात. त्रिकोणी संख्या तुलनेनं थोडासा सोपा घटक आहे, मात्र पाठ असलेल्याच बऱ्या आहे की त्या शोधत बसण्यापेक्षा किंवा तयार करत बसण्यापेक्षा आपला वेळ वाचवण्यासाठी आपल्या त्या पाठ असाव्यात. तर ज्यांच्या पाठ नसतील त्यांनी आज उद्या परवा लवकरात लवकर त्या पाठ करून घ्याव्यात. जेवढा लवकर पाठ होतील तेवढा अनेक घटक सोडवताना तुम्हाला त्याची मदत होईल. संख्या मालिकामध्ये साधारण प्रकारे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या याही आपल्या लक्षात असाव्यात. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे कोणत्या अंकाने कोणत्या अंकाला भाग जाऊ शकतो, किंवा कोणत्या, समजा 3 ने भाग जायचा असेल तर संख्येमध्ये काय नियम पाळले गेले पाहिजेत किंवा त्याच्या काय अटी आहेत, या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत की 3 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येमध्ये काय आवश्यक आहे, कोणता नियम किंवा कोणती कसोटी त्या 3ची आहे किंवा 5ची आहे, किंवा जे काही पुढचे अंक असतील 10 पर्यंत त्यामधल्या काही कसोट्या आपल्याला आपल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात सुद्धा आहेत. 2ची आहे, 5ची आहे, 10ची आहे. 3, 4, 6
9 यांच्याही कसोट्या आपल्या लक्षात असाव्यात की त्याने कोणत्या अंकाने कोणत्या अंकाला भाग जाण्यासाठी काय रूल्स किंवा काय रेग्युलेशन्स त्याचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ यामध्ये संख्या मालिकेमध्ये 141 पान नंबरवर मी नवनीतच्या पुस्तकातून सांगतोय. 141 पान नंबरवरती सोडवलेला प्रश्न आहे आणि सोडवलेले जवळजवळ 9 प्रश्न या संख्या मालिकेचे आहेत. त्यातले जेवढे आपले अवघड वाटतील किंवा वेगळे वाटतील ते आपण घेऊया आणि आपल्याला जे सोडवायचे प्रश्न आहेत ते जवळपास 25 म्हणजे हे 9 आणि ते 25 असे एकूण जवळपास 34 प्रश्न आपल्याला आज घ्यायचे. त्यातले बरेचसे होतीलच कारण संख्या मालिकेमध्ये फारसं लिहायची वेळ पडत नाही. त्यामध्ये सोडवलेला जो पहिला प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं असतं. मात्र प्रश्न वाचून आपल्याला ते कळायला पाहिजे की काय विचारले. सर्वात पहिला प्रश्न आहे की वर दिलेल्या संख्या मालेत एक संख्या मालिका दिलेली आहे. त्या संख्या मालिकेतील त्या संख्या मालिकेतील 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचं चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. सर्वात पहिला रूल त्यांनी सांगितला की 3 ने भाग जाणाऱ्या पाहिजे. आता 3 ने भाग जाणाऱ्या मग भाग देत बसायचे का तिथं नाही. भाग देत बसलं तर आपल्याला 2-3 दिवस त्यालाच लागतील किंवा फार मोठा वेळ त्यामध्ये आपला खर्च होईल. त्यामुळे आपल्याला 3 ची कसोटी वापरून त्या ठिकाणी आपल्याला त्याची उत्तरं काढायची. आता पहिली संख्या आहे 621, दुसरी आहे 575, तिसरी आहे 291, त्यानंतरची आहे 995, त्यानंतरची 805, 384, 186, 415, 372 अशा 9 संख्या त्या ठिकाणी आहेत आणि त्यात विचारले 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास. अगोदर 3 ने भाग जाणाऱ्या संख्या पटकन शोधायच्या तर मग त्याचा चढता क्रम लावायचा आहे आणि मग मधोमध येणारी संख्या शोधायची. 3 ने भाग जाण्यासाठी नियम आहे अंकांची बेरीज 3च्या पाड्यात असावी. संख्येमधले जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची. ती जर 3च्या पाड्यामध्ये आली तर त्याला 3 ने भाग जातो आणि ज्याला 3 ने भाग जाईल त्याच्या समोर त्याच्यावरती बरोबरची गुण करा. ज्याला 3 ने भाग जाणार नाही चुकीची केली करा म्हणजे आपल्याला त्या संख्या पटकन कळतील. 6 आणि 2 8 आणि 1 9, 7 आणि 5 12 17, 9 आणि 2 11 आणि 1 12, 9 9 18 आणि 5 23, 8 आणि 5 13, 8 आणि 4 12 आणि 3 15, 8 आणि 6 14 आणि 1 15, 4 आणि 1 5 आणि 5 10, 7 आणि 3 9 आणि 2 12 आणि 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला मिळाल्या 5. त्या आपण खाली लिहून घेऊ. 621, 291, 384, 186, 372 यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. सर्वात लहान संख्या आहे त्याला 1 द्या, त्यानंतर याला 2 द्या आणि 3 नंबरला 384 किंवा 372 यातून कोणती येईल तर 372 ही 3 नंबरला येईल. 3 नंबर म्हणजेच 5 संख्येमध्ये ती काय झाली मधोमध आली मध्यभागी आली आणि आपल्याला उत्तर मिळते 372. हे जेवढं कमी वेळात होईल तेवढं आपल्याला त्याचा फायदा होईल कारण जास्त वेळ जर एका गणिताला गेला तर आपल्या तासाभरामध्ये 50 गणित सोडून व्हायला पाहिजे तर ते होणार नाहीत. म्हणून अशा सोप्या गणितांना आपण फार पटकन वेळ आपला कव्हर झाला पाहिजे की पटकन 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या त्याचा क्रम लावायचा. खाली लिहिल्यानंतर किंवा तिथं जरी क्रम लावला तुम्ही खाली न लिहिता तरी चालेल. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरला 372 आली. पुढची 4थी 5वी लिहायची आवश्यकता नाही कारण आपल्याला काय विचारलंय फक्त मध्यभागी येणारी संख्या. त्यामुळे 4थी 5वी लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. टाइम सेव्हिंग जेवढं आपल्याला करता येईल सोप्या करता येईल गोष्टी तेवढ्या सोप्या करायच्या. हे समजल्यानंतर पुढचा 2 नंबरचा घटक पाहू आपण आता. 2 नंबरचा प्रश्न. या प्रश्नासाठी 3 ची कसोटी येणं गरजेचं होतं. आता पुढच्या प्रश्नासाठी पाहूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलंय की 2 4 6 1 2 4 6 1 हे अंक वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल. 5 अंकी संख्या बनवायची अंक 4च दिले. अशा वेळेला आणि नियम काय
मोठ्यात मोठी बनवायची. मोठ्यात मोठी म्हटलं की मोठा अंक जास्त वेळा वापरायचा. जर अंक कमी पडत असतील तर. जर 5च अंक दिले, 5 अंकी संख्या सांगितली, गोष्ट सोपी. मात्र 4 अंक दिलेत, संख्या 5 अंकी बनवायची. अशा वेळेला मोठ्यात मोठे सांगितले असेल तर मोठा अंक डबल घ्यायचा. लहानात लहान सांगितले असेल तर लहान अंक डबल वापरायचा किंवा जेवढा जास्त वेळा गरज पडेल तेवढ्या वेळा वापरायचं. कधी कधी 3च अंक देतात, 7 अंकी संख्या बनवा. 4च अंक देतात, 6 अंकी संख्या बनवा. तर इथे 4 अंकापासून 5 अंकी संख्या बनवायची आणि मोठ्यात मोठी बनवायची. आणि मोठ्यात मोठी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की मोठा अंक जास्त वेळा वापरायचा. मोठा अंक आहे 6, तो जास्त वेळा म्हणजे किती वेळा वापरायचा? 2दा वापरायचा. त्यापेक्षा लहान आहे 4, त्यापेक्षा लहान आहे 2, त्यापेक्षा लहान आहे 1. इतकी साधी गोष्ट. काही सेकंदामध्ये आपलं हे उत्तर क्लिक होतं लगेच. आणि पर्याय नंबर 4. त्याचप्रमाणे तिसरं जे आहे रोमन संख्याबद्दलचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये खूप व्हेरिएशन आहे आणि जनरली साधे सरळ प्रश्न स्कॉलरशिपला येत नसतातच, व्हेरिएशन्सच वापरलेले असतात. अनेक वेगवेगळे क्लू त्यामध्ये आपल्याला वापरावे लागतात. साधे सरळ उत्तर त्याचे जर आले असते तर त्याला स्कॉलरशिप म्हटलंच नसतं. त्यानंतर तिसरं आहे, पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिलेली आहे. किती जोड्यामधील फरक समसंख्या आहे? आता रोमन संख्यांच्या ज्या जोड्या आहेत, एक दोन तीन चार पाच 8 जोड्या दिलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. आणि यामध्ये विचारले की त्यामध्ये किती संख्यातील फरक हा समसंख्या आहे. आता अगोदर किती समसंख्या यांच्यातला फरक काढायचा. हे आहे 7 3, त्याच्यामध्ये फरक आहे 4चा. हे 9 हे 3, फरक आहे 6चा. हे 4 आणि 1, फरक आहे 3चा. 2 आणि 5, 3चा फरक आहे. 10 आणि 6, 4चा फरक आहे. म्हणजे प्रत्येक जोडीमध्ये कितीचा फरक आहे? त्यानंतर इथं आहे हे 8 आणि हे 9, इथे 1चा फरक आहे. इथं 9 आणि 3, इथं 6चा फरक आहे. इथे 1 आणि 10, इथं 9चा फरक आहे. किती ठिकाणी समसंख्यांचा फरक आहे? समसंख्या कुठं कुठं आल्यात? इथे 1 2 3 4, 4 ठिकाणी त्यामधला फरक आहे तो समसंख्या आहे. 4 6 4 आणि 6. बाकीकडे 1 9 3 आणि 3 हे विषम संख्या आहेत. त्यामुळे त्यातला फरक मुळात ज्यांना ह्या रोमन संख्या कळतात त्यांनाच हा फरक काढता येईल. आणि नंतर तो फरक समसंख्या आहे का विषम संख्या आहे ही नंतरची गोष्ट आहे. पण या रोमन संख्या कळाल्या तर त्यातला फरक आपल्याला समजेल. म्हणून रोमन संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये 4 जोड्यामधील फरक हा समसंख्या आहे. त्यामुळे पर्याय नंबर 2. त्यानंतर विचारले, पुढे दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील फरक किती आहे? आणि अपूर्णांक आहेत 7/3, 7/5, 7/2, 7/9, 7/6. यातील सर्वात लहान अपूर्णांकातील अंश आणि छेद यामधील फरक विचारला. आता महत्वाची गोष्ट, सर्वात लहान अपूर्णांक शोधणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता जनरली आपण गणितामध्ये शिकताना आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अंश समान असतो, नियम आहे त्याचा, अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक लहान. साध्या सरळ भाषेत म्हटलं
7 वस्तू तिघांना वाटून दिल्या, 7 वस्तू 5 जणांना वाटून दिल्या, किंवा 7 वस्तू दोघांना वाटून दिल्या, 7 वस्तू 9 जणांना वाटून दिल्या. म्हणजे जिथं वाटा कमी मिळणार आहे, शेअरिंग करणारे जास्त होतील. शेअर म्हणजे शेअरिंग करून घेणार किंवा वाटून घेणारी संख्या जर वाढली तर मिळणारा वाटा कमी होतो. ऑफकोर्स त्यातला जो सर्वात लहान अपूर्णांक आहे तो आहे 7/9. कारण इथं अंश सर्वांचा समान आहे. ज्याचा छेद लहान मोठा असेल त्या ठिकाणी तो अपूर्णांकाची किंमत व्हॅल्यू ही कमी असणार आहे. म्हणजे ऑफकोर्स हा अपूर्णांक काय असणार आहे, सर्वात लहान आहे. आणि सर्वात लहान अपूर्णांक हा असल्यामुळं त्याचा जो अंश छेदातला फरक आहे तो आहे 7 आणि 9 मधला किती फरक आहे, 2चा फरक आहे. अंश 7 आहे, छेद 9 आहे, त्यामध्ये 2चा फरक आहे. आणि पर्याय नंबर 1 हा नियम अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा अंश समान असेल, छेद समान असल्यावरती आपल्याला ओळखणं फार अवघड जात नाही. मात्र अंश समान असताना आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी हा नियम लक्षात ठेवायचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, पुढील संख्या मालेत, आता संख्या मालिका आधी लिहून घेतो मी, 16, 70, 53, 89, 35, 29, 91, 47, 29, 91, 47, 32. आणि प्रश्न आहे या संख्या मालिकेतील किती संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्या मूळ संख्या असतील. अंकांचे स्थान अदलाबदली करायची. मग त्यासाठी तुम्हाला याची अदलाबदली केल्यावरती काय होणार आहे, 61. याची अदलाबदली केल्यावर 7, याची केल्यावरती 35, इथं 98, इथं 53, 29ची 92, 91ची 19, 47ची 74, 32ची 23. अंकांची अदलाबदल केल्यावर तयार झालेल्या संख्या मी लहान अक्षरात लिहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला त्यातल्या किती मूळ संख्या आहेत, 61 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, 35 मूळ संख्या नाही, 98 मूळ संख्या नाही, 53 मूळ संख्या आहे, 92 मूळ संख्या नाही, 19 मूळ संख्या आहे, 74 मूळ संख्या नाही, 23 मूळ संख्या आहे. किती मिळाल्या, 5 मिळाले. 1 2 3 4 5 आणि 5 मूळ संख्या पर्याय नंबर आहे 3. किती मूळ संख्या मिळाल्या त्याच्यात, 1 2 3. इथं दिलेल्या संख्या मूळ संख्या नाहीत. आता ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या नाही, ही पण मूळ संख्या नाही, ही नाही आणि ही पण नाही. मात्र त्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर मात्र त्या मूळ संख्या होतात. आणि म्हणून जी सूचना आपल्याला किंवा जी त्या ठिकाणी अट घालून दिली त्या अटीचं पालन करायचे आणि मग अचूक उत्तर द्यायचं. त्यानंतर खूप सोपा प्रश्न आहे, 6 8 7 3 5 9 4 2 1, 5 9 4 2 1, 6 8 7 3 5 9 4 2 1. यामध्ये प्रश्न असा आहे की या संख्या मालिकेतील एकूण बेरीज किंवा मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरीजपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मूळ संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांच्या बेरीजपेक्षा कमी आहे का जास्त आहे. आता मूळ संख्यांची वेगळी बेरीज करायची, संयुक्तची वेगळी बेरीज करायची. मूळ संख्या आधी आपण बेरीज करू. मूळ संख्या मधल्या 1 2 3 4 7 3 5 2 आणि संयुक्त आहे 6 8 9 4. एक मात्र दोघांमध्ये धरायचा नाही, कारण एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, त्यामुळे एक धरायचा नाही. यांची बेरीज आहे 7 आणि 3 10 15 9 17, 8 आणि 6 14 आणि 4 18 9 27. ही आहे मूळ संख्यांची आणि ही आहे संयुक्त संख्यांची. मग मूळ संख्यांची बेरीज आहे 17, संयुक्त संख्यांची बेरीज आहे 27.
मग त्या ठिकाणी काय विचारलंय की मूळ संख्यांची बेरीज ही संयुक्तपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मूळ संख्यांची 17 आहे म्हणजे ती संयुक्तपेक्षा कितीने कमी आहे, 10 ने कमी आहे. उलटा विचार करायचा नाही, संयुक्तची कितीने जास्त आहे असं विचारलेलं नाही. मूळची संख्या, मूळची बेरीज कितीने कमी आहे, ती 27 पेक्षा 17 म्हणल्यावर 10 ने कमी आहे. आणि उत्तर 10 ने कमी हे ज्या पर्यायामध्ये असेल त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं. त्यानंतर जाऊया आपण 7व्या प्रश्नाकडे आणि त्यानंतर मग सरावाचे प्रश्न आपले सुरू होतील. अजून 1-2च प्रश्न बाकी आहेत. आठवा प्रश्न आहे त्यातला अंक मालिका, अंक आणि संख्या एकत्रित दिल्यात पहा. आणि त्या ठिकाणी 7, 8 PR BCK 1 to L BCK 1 to L N7 3U W45 AD63E AD63E. या संख्या आणि अंकमालिका एकत्र आहे. ही एक पार्किंगची किंवा ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या ठिकाणची पार्किंग व्यवस्थेचं हे चित्र समजा अक्षर रूपात मांडलेलं आहे. आणि वरील मालिकेतील 4 चाकी गाड्या आणि 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी उभ्या आहेत. जे अंक आहेत, अंक हे दाखवतात 4 चाकी गाड्या आणि जे अक्षर आहेत 2 चाकी गाड्या म्हणजे P किंवा R हे 2 चाकी गाड्या दाखवतात आणि ही 4 चाकी गाड्या दाखवतात. तर असं कुठं झालंय का की ज्या ठिकाणी मधोमध 4 चाकी गाडी आहे आणि त्याच्या बाजूला 2 चाकी गाड्या आहेत. म्हणजेच आपल्याला मधोमध 4 चाकी गाडी म्हणजे मध्ये अंक पाहिजे आणि दोन्ही बाजूला अक्षर पाहिजे. मध्ये अंक आणि दोन बाजूला अक्षर, मध्ये अंक दोन्ही बाजूला अक्षर असं कुठं झालंय का बघायचं. मध्ये अंक आणि त्याच्या दोन्ही बाजूला अक्षर, अंक आहे पण इकडे अक्षर नाही, तिथं अंक आहे अक्षर नाही, इथं अंक आहे अक्षर नाही, तिथं पण तसंच झालंय. या ठिकाणी मात्र मध्ये अंक दोन्ही बाजूला अक्षर आहेत N7 आणि T असं पुन्हा कुठं झालंय का, कुठंच नाही झालं. म्हणजे ही असं एकच वेळा झालेलं आहे फक्त. ज्या ठिकाणी मध्ये अंक आणि दोन्ही बाजूला अक्षर, कारण अक्षर दाखवतात 2 चाकी गाड्या आणि अंक दाखवतात 4 चाकी गाड्या. ही 4 चाकी आणि ह्या 2 चाकी असं कुठं झालंय म्हणजे ती अट पाळली गेली पाहिजे प्रश्नामधली. त्यामुळं हे उत्तर सोपं होतं. आता सोडून दिलेल्या प्रश्नातला 8 नंबरचा प्रश्न, हा 7 नंबरचा होता, सॉरी तिथं 8 नंबर लिहिलं होतं मी, पण हा प्रश्न 7 नंबरचा होता. आता जाऊया आपण 8व्या प्रश्नाकडे. अंकमालिका दिलेली आहे 15, 4, 14, 9, 5, 7, 12, 8, 5, 7, 12, 8, 6, 21, परत 6, 18, 16, 30, 4. आता वरील संख्यामाले 3 आणि 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या लगतच्या स्थानावर आहेत असे किती वेळा झाले आहे. अगोदर 3 ने भाग जाणारी संख्या पाहिजे, नंतर 4 ने भाग जाणारी संख्या असावी. या ठिकाणी 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, त्याला डॅश मारायचे. आणि 4 ने भाग जाणाऱ्याला गोल करायचं. आता काही संख्या अशा आल्या ज्याला 3 ने पण गेलाय भागाने, 4 ने पण गेलाय, 12ला. तर 3 ने भाग जाणारी आणि त्याच्यानंतर 4 ने भाग जाणारी असं किती वेळा झालंय, तिथे एकदा झालं. आणखी
इथं 3 ने जाते पण 4 ने जाणारी नाही लगेच. इथं 3 ने जाणारी 4 ने जाणारी. इथं दोनदा. इथं 3 ने 4 ने नाही. इथं 3 ने आणि 4 ने जाणारी आहे. इथं पण 3 ने 4 ने जाणारी आहे. असं ज्या ठिकाणी झाले की 3 ने भाग जाणारे आधी आहे 4 ने भाग जाणारे त्याच्या पुढे आहे. असं ज्या त्यामध्ये झालंय त्याचप्रमाणे अजून इथं इथं 2 ठिकाणी झाले पण 12, 8 आणि 8 आणि 6 3 ने 4 ने भाग जाणारी संख्या इथं दोनदा. त्याचप्रमाणे 18, 16 त्याचप्रमाणे 16, 30 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा असं झालंय की ज्या ठिकाणी 3 ने 4 ने भाग जाणारी संख्या एका शेजारी एक आहे आणि याचं उत्तर आहे 6. पर्याय नंबर आहे 3. आता अंक संख्या मालिका पाहताना आपण डोळ्यांचा दृष्टीभ्रम होऊ नये त्यासाठी आपण त्या अंक ओळखणं अतिशय अचूक ओळखणं गरजेचं आहे. आणि अंक मालिका दिलेली आहे 8, 3, 5, 2, 4, 5, 3, 5, 3, 4, 6, 5, 3, 4, 6, 5, 4, 3, 5, 3, 4, 3, 5, 3, 5, 6, 4, 3, 5, 6, 4, 3, 5, 3, 5, 4. 3, 5, 7. आणि प्रश्न असा आहे की 5च्या पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही. 5च्या आधी काय पाहिजे 3 पाहिजे पण 5 नंतर 4 नको. 5 नंतर 4 नाही पाहिजे फक्त 5च्या आधी 3 असलेला चालेल. म्हणजे अशी जोडी शोधायची की जी 5 नंतर 4 नाही आहे पण 5च्या आधी 3 आहे. ही एक सापडली. 5च्या आधी 3 पाहिजे. 5च्या आधी 3 आहे. ही एक. 5च्या आधी 3 नाही. 5च्या आधी 3 आहे इथे. 5च्या आधी 3 आहे ही एक. 5च्या आधी 3 आहे इथे एक. 5च्या आधी 3 आहे पण नंतर 4 आहे हे नाही चालणार. 5च्या आधी 3 आहे. किती सापडल्यात 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा असं झालंय पहा. 2022 या वर्षी हा प्रश्न परीक्षेला आला होता. इथं तुम्हाला एक अट बाळगली गेली पाहिजे की या ठिकाणी इथं 5च्या आधी 3 आहे मात्र नंतर 4 आलाय त्यामुळे ही जोडी घेता येणार नाही किंवा हे त्रिकूट घेता येणार नाही. असं त्रिकूट शोधायचं की ज्यामध्ये 5च्या आधी 3 आहे पण 5च्या नंतर 4 नको. म्हणजेच चुका होणार नाहीत आणि कन्फ्युजन इथं जे होतं एक्स्ट्रा ही जी जोडी जर एकत्र धरली तर 7 वेळा होईल आणि आपलं उत्तर चुकेल. त्यामुळं व्यवस्थित घ्यायचे ते चुका करायच्या नाहीत. आणि हे झाले सोडवलेले प्रश्न. आता आपण वळूया आपल्या सरावासाठीच्या प्रश्नांकडे कारण तेही महत्वाचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे रोमन संख्यांबद्दलचा आहे. आधी या रोमन संख्या आपल्याला इंग्रजी संख्यामध्ये लिहून घ्यायच्या. XLI XI या रोमन संख्या आधी इंग्रजी अंकात लिहून घ्यायच्या आपल्याला. एल म्हणजे 50 आणि 51 हे 20 हे 90 हे 100 100 पेक्षा 10 कमी 90 आणि 5 95. XLI XL पेक्षा X कमी म्हणजे 40 आणि 1 41 10 आणि 4 14 C च्या पुढं 4 C म्हणजे 100 104 त्यानंतर हे 17 हे 40 आणि 46 आणि शेवटचे 9.
आता विचारले वरील संख्या मालेतील संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. या संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे. सर्वात पहिल्यांदा 9, नंतर 14, 17, 20, 41, 46, 51, 95, 104. 1 2 3 4 5 6 7 8 9, 4 आणि 5 9. मधोमध संख्या शोधायची. 1 1 2 2 3 3 4 4 5 41. 41 कुठे लिहिलेली आहे या ठिकाणी. आणि काय संख्या XL आणि पर्याय आहे 3. म्हणजेच अगोदर या संख्या आपल्याला इंग्रजीतून लिहून घ्यायच्या. रोमन जरी असल्या, रोमन मध्ये आपल्याला ते लवकर लक्षात येणार नाहीत चढता क्रम उतरता क्रम लावायला, म्हणून अगोदर इंग्रजी अंकात लिहून घ्या. आणि इंग्रजी अंकात लिहिल्यानंतर तुम्हाला ते त्यांचा क्रम लावणं सोपं जाईल. आणि क्रम सोपा गेला की तुम्हाला मधोमध जी संख्या आहे ती सहज शोधता येईल. क्वेश्चन नंबर 2 आहे अतिशय सोपा. या संख्या मालेत असणाऱ्या घनसंख्या किती. आता आपला हा रिव्हिजनचे पाठ असल्यामुळं ऑलरेडी तुमच्याकडे जे पुस्तक आहेत त्यामध्ये उत्तर मार्क केलेले असतीलच, कारण हे घटक सगळे शिकून झालेले आहेत. हे रिव्हिजन सुरू आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे उत्तर आधीच मार्क असतील. मात्र त्या घनसंख्या कोणत्या अंकाच्या आहेत याही आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. ही दिलेली आपण मार्क केलेली घनसंख्या कोणत्या अंकाची आहे. आणि अंकमालिका अशी आहे 25, 64, 343, 225, 81, 216, 729, 100, 512. 9 संख्या त्या ठिकाणी आहेत. आणि 9 संख्यामध्ये किती घनसंख्या आहेत असे विचारले. घनसंख्या आपल्याला खूप पटकन समजतात किंवा समजतील. 25 ही वर्ग संख्या आहे, त्याला डॅश मारा. जी घनसंख्या आहे त्याला गोल करत चला, याला डॅश नाही मारला तरी चालेल. 64 हा कितीचा घन आहे. 4 चौक 16, 16 चौक 64 हा 4चा घन आहे. 343 हा 7चा घन. 7 7 49 आणि 9 त्यानंतर 9 7 63 हा 7चा घन आहे. 225 ही वर्ग संख्या आहे, 15चा वर्ग आहे तो. 81 वर्ग संख्या 9चा वर्ग आहे. 216 हा घन आहे 6चा. 6 36, 36 तक 216. 729 घन आहे 9चा. 100 ही वर्ग संख्या आहे त्यामुळे त्याचा विषय नाही. 512 हा घन आहे 8चा. 8 8 64 आणि 64 8 512. या ठिकाणी घनसंख्या सापडल्या 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 घनसंख्या आहेत आणि पर्याय नंबर 2. तो घन कशाचा आहे हेही आपल्या लक्षात असावं. कधी कधी आपण वर्गसंख्यांना घाई गडबडीत घनसंख्या म्हणून गृहीत धरतो. आता 64 ही वर्गसंख्या सुद्धा आहे. बरेच जण त्या म्हणतील की 64 8चा वर्ग आहे. मात्र तो 64 ही अशी संख्या आहे की ती वर्गसंख्या सुद्धा आहे आणि घनसंख्या सुद्धा आहे. त्यामुळे ती तुम्हाला घनसंख्येमध्ये मोजावी लागेल आणि हे कन्फ्युजन करणाराच हा प्रश्न आहे. त्यामुळे 64ला चुकायचं नाही. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया आपण. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्येने भाग जातो. आणि संख्या आहेत 130, 260, 480, 380. 5 व 8 ने भाग गेला पाहिजे. अशी कोणती संख्या आहे की ज्याला 5 आणि 8 ने भाग जातो असा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे 5 ने भाग जाण्याची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 असतो त्याला 5 ने भाग जातो. सगळ्यांच्या शेवटी 0 आहे त्यामुळे याला 5 ने कंपल्सरी सगळ्यांनाच भाग जाणार आहे. मग उरले काय अट. एक अट कोणती बाकी राहिली की 8 ने भाग गेला पाहिजे. मग 8 ने भाग देताना 8ची कसोटी वापरण्यापेक्षा 8 ने या अंकांना भागच देऊन पाहायचा. 8च्या पाड्यामध्ये 13 येत नाहीत त्यामुळे भाग जाणार नाही. 8च्या पाड्यामध्ये 26 येत नाही त्याला पूर्ण भाग जाणार नाही. 8 त्रिक 24 होईल. 2 उरतील. 8 2 16 4 उरतील. पुन्हा त्या प्रकारे गणित सुरू राहील. त्यामुळं
त्यानंतर 8 सक 48, 8ने 48ला भाग जाईल आणि 8 शून्य 0, 8 सक 48चा भाग गेला 6 आले, 8 शून्य 0, 60चा भाग जाईल. म्हणजे याला 5ने पण जातो आणि 8ने पण जातो, म्हणून 480 हा जो पर्याय आहे हा ॲक्युरेट आपल्याला करता येईल. दोन्ही प्रत्येक अंकाला भाग देत बसायचं, प्रत्येक संख्येला भाग देत बसायचं, अशा टेक्निकने जायचं नाही. त्यामुळं 5ने भाग जाणार आहे कंपल्सरी सर्वांना, कारण सर्वांच्या शेवटी 0 आहे. फक्त 8चा विचार करायचा आणि या प्रकारे हा प्रश्न सहजपणे आपल्याला सुटू शकेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, वर दिलेल्या संख्यामालेत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? आणि संख्यामाला अशी आहे 27, 41, 43, 63, 59, 61, 49, 51, 11, 13. 3, 3, 6, 3, 9, 10. 3, 3, 6, 3, 9, 10. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त एकच अंक आहे. आता ते काय, आता त्याची टेस्ट करायची मग त्या शोधायच्या, असं भानगडीत आता पडायचं नाही, कारण आता आपल्या त्या पाठ असाव्यात. जोडमूळच्या जोड्या. जोडमूळ म्हणजे 41, 43, 59, 61, 11, 13. किती जोड्या सापडल्या? 3 जोड्या सापडल्या. आता त्यातला मधली संयुक्त संख्या शोधायची, मग ती जोडी तयार करायची. इतक्या किचकट प्रक्रियेत आपल्याला थांबायचं नाही. आता आपल्याला वेळ कमी पडणार आहे परीक्षेला, त्यामुळं आपण ते जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाठच असाव्यात आणि त्या फक्त ओळखायच्या, एवढीच गोष्ट आपल्याला इथं असली पाहिजे. आता ते तयार करायच्या आणि मग त्या जोड्या शोधून लिहायच्या, त्या प्रकारात आता जायचं नाही. आता आपल्या जोड्या पाठ असाव्यात आणि त्या फक्त आपण इथं शोधून लिहायची. प्रश्न नंबर 5 कडे वळायचं आपल्याला. आता फळा दिसत नसेल किंवा क्लिअरिटी नसेल फळ्याला येत, तर तुम्ही पुस्तकात सुद्धा पाहू शकता. पान नंबर 144, क्वेश्चन नंबर 5, पुढील अंकमालेत सलग 2 अंकांचा गुणाकार 18 येईल अशा किती जोड्या आहेत? आता ही सूचना पाळणं किंवा यासाठी एक अंकी गुणाकार पटकन आला पाहिजे, हेही महत्वाचं आहे, की एक अंकी गुणाकार इतका फास्ट आला पाहिजे. त्यांनी सांगितलं अशा कोणत्या शेजारच्या जोड्या आहेत की ज्याचं उत्तर 18 येईल, आणि अंक आहेत 3, 6, 9, 1, 2, 8, 4, 5, 2, 9, 2, 7, 3, 6, 3, 5. 3, 6, 3, 5. सगळे अंक बरोबर आहेत का? 3, 6, 9, 1, 2, 8, 4, 5, 2, 9, 2, 7, 2, 9, 2, 7, 3, 6, 3, 5. आता अशा किती जोड्या आहेत की ज्याच्या शेजारच्या अंकांचा गुणाकार 18 आहे? 3 सक 18, 6, 9, 54, 9, 1, 9, 1, 2, 2, 2, 8, 16, 4, 8, 32, 4, 25, 5, 2, 10, 2, 9, 18, 9, 2, 18, 2, 7, 14, 7, 21, 6, 18, परत 6, 18, 3, 5, 15. किती ठिकाणी डॅश आले? 1, 2, 3, 4, 5 वेळा असं झालंय. शेजारच्या अंकांचा गुणाकार 18 येतोय आणि असं 5 वेळा झालंय. पर्याय नंबर 3. त्यासाठी एक अंकी गुणाकार हा फास्ट आला पाहिजे, कमी वेळेत उत्तर झालं पाहिजे. प्रश्न सोपा आहे. म्हणून 6वा प्रश्न आहे. घड्याळातले वेळ दिलेले आहेत. आणि प्रश्न विचारलाय की असं किती वेळा झालंय की आधी मध्यान्ह पूर्व वेळ म्हणजे 12च्या अगोदरची वेळ आहे आणि नंतर 12च्या नंतरची वेळ आहे. असं किती वेळा झाले? मध्यान्ह पूर्व म्हणजे 12च्या अगोदरची, मध्यान्ह म्हणजे 12च्या नंतरची. तर असं किती वेळा झाले की आधी मध्यान्ह पूर्व वेळ नंतर मध्यान्ह उत्तर वेळ आहे? तर असं या संख्यामध्ये या
वेळेच्या मालिकेमध्ये असं किती वेळा झालं? इथं 9:05 या आधीची वेळ आहे आणि 12:10 मध्यान्होत्तर वेळ आहे. 4:22 ही मध्यान्हपूर्व वेळ आहे आणि ही मध्यान्होत्तर वेळ आहे. त्यानंतर 10:15 आणि 19:35. 19 म्हणजे 12च्या पुढची वेळ आहे. इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही. म्हणजेच अशा 3 वेळा झालेलं आहे की अगोदर मध्यान्हपूर्व वेळ आहे, नंतर मध्यान्होत्तर वेळ आहे. असं 3 वेळा झालंय. इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर जायचं आपल्याला 7व्या प्रश्नाकडे आणि त्या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत. संख्या मालिका त्या ठिकाणी अशी दिली आहे: 6655, 6655, 5665, 6565. थोडस संख्या एकमेकांशी साधर्म्य असणाऱ्या दिलेल्या असतात की ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो त्यांचा क्रम लावताना. चार अंकी 7 संख्या आहेत आणि त्यात विचारले की वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 5व्या स्थानावर कोणती संख्या येईल? म्हणजे कमीत कमी आपल्याला 5 संख्या तरी चढत्या क्रमाने लावाव्या लागतील. सर्वात लहान कोणती आहे तिथून सुरुवात करावी लागेल. सर्वात लहान संख्या शोधताना 6चा तर विचार करायचा नाही. 6च्या 4 संख्या सोडून द्यायच्या. राहिल्या 1, 2, 3. त्यातली सर्वात लहान आहे 56, 56 आणि 55. ही 1 नंबरला येईल. यामधली ही 2 नंबरला येईल. ही 65 3 नंबरला येईल. आपल्याला 5 पर्यंत जायचं. त्यामुळे या 3चा जरी विचार नसता केला तरी चौथी कोणती ती बघायची आपल्याला. 66, 65, 65, 65, 66. 65चाच विचार करायचा आहे. ही जाईल 4 नंबरला आणि हे 65 56 नंतर ही जाईल 5 नंबरला. 65 65 ही जाईल 5 नंबरला आणि पर्याय नंबर आहे त्याचा 1. 5 नंबरला येणारी संख्या त्यांनी विचारली ती चढत्या क्रमाने लावल्यास 5व्या स्थानावर म्हणजे 5व्या ठिकाणी कोणती संख्या येईल? ती आहे 65 65 म्हणजे 65 65 6565. या प्रकारे आपल्याला ते चढता क्रम लावायचे. म्हणजे आपल्याला चढता क्रम सुद्धा पटकन लावता आला पाहिजे. त्यानंतर वळायचे 8व्या प्रश्नाकडे आणि संख्या दिलेल्या आहेत 35 48 24 25 12 15 8 18 आणि विचारले या संख्यामधील शेजारी शेजारी सहमूळ संख्या आहेत असं किती वेळा झाले? सहमूळ आणि जोडमूळ मध्ये फरक आहे. सहमूळ म्हणजे ज्यांच्यामध्ये एक सोडून दुसरा कोणता कॉमन फॅक्टर किंवा सामायिक विभाजक नाही किंवा सामायिक अंकाने त्याला भाग जात नाही शेजारी शेजारच्या अंकांना. आता 35 आणि 48 जर म्हटलं सहमूळ यामध्ये 35ला ज्या अंकाने भाग जातो त्याने 48ला भाग जाईल असं नाही. असं जर होत असेल तर आपल्याला सहमूळ म्हणता येईल. आता 35ला भाग जाणारे अंक आहेत तोंडीच आपण त्याचे फॅक्टर्स किंवा जे आपण अवयव म्हणतो. 35ला भाग जातो 7ने जातो 5ने जातो. 7 35 अजून 35ने जातो आणि 1ने जातो. ते कॉमन फॅक्टर सर्वांनाच असतात. 5 स्वतःची संख्या आणि 1. मात्र याला भाग जाणारे 7 5 आणि 48ला भाग जाणारे भरपूर आहेत पण 5ने आणि 7ने 48ला भाग जाणार नाही कारण 8 आणि 4 12 याला 3ने जाईल 2ने जाईल 6ने जाईल मात्र 7 आणि 5ने भाग जाणार नाही. म्हणजे ही पहिली जोडी जाईल. 24 48 होणार नाही कारण ती एकमेकाच्या पाड्यात आहे. 24च्या पाड्यात 48 आहेत त्यामुळे ही जोडी होणार नाही. 24 25 क्रमवार संख्या तर सहमूळ असतातच. क्रमवार संख्या सहमूळ कंपल्सरी असतात. 25 आणि 12 25 ही 5च्या पाड्यातली संख्या आहे आणि 12 आणि 25ला कॉमन फॅक्टर 1 सोडून दुसरा कोणता असणार नाही. त्यामुळं ही 2 जोड्या ही तिसरी जोडी. 12 आणि 15 दोन्हीला 3ने भाग जातो. 3 चौक 12 3 5 15 त्यामुळे ते होणार नाही. 15 आणि 8 एक सम आणि एक विषम आहे मात्र 8ला ज्या अंकाने भाग जातो त्याने 15ला जाणार नाही त्यामुळे ही एक जोडी झाली. आणि शेवटची आहे 8 आणि 18. 8 आणि 18ला 2ने भाग जातो त्यामुळं
तीही जोडी होणार नाही. अशा जोड्या सापडल्या 1, 2, 3 आणि 4. अशा 4 जोड्या आपल्याला सापडल्या की ज्यामध्ये एक सोडून कोणताही कॉमन फॅक्टर किंवा सामायिक विभाजक त्यामध्ये नाही की ज्याला दोन्हीला एका अंकाने भाग जाईल. इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. मात्र 35 ही 5च्या पाड्यातली आहे. इथं तसंच आहे. 15 ही 5च्या पाड्यातली आहे. याच्या शेवटी 5 असतो त्याला एक 3ने किंवा 5ने बऱ्याच वेळा त्याला भाग जातो. मात्र इथं 8 असल्यामुळं इथं भाग गेला नाही. इथं तसंच झालंय. संख्या जरी आपल्याला कन्फ्युज करणाऱ्या वाटल्या तरी त्याचा भागाकार किंवा त्याला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, ते अंक कोणते आहेत त्याचा विचार करूनच त्याचं उत्तर लिहायचे आणि कन्फ्युज व्हायचं नाही अजिबात. कोणताही प्रश्न तुम्ही किती काळजीपूर्वक सोडवता यावरती त्याची उत्तराची यशस्वीता किंवा अचूकता अवलंबून असते. किती काळजीपूर्वक सोडवतात. कधी कधी आपण घाईघाईत नियम वाचतो, घाईघाईत प्रश्न वाचतो आणि चुकीचे काहीतरी उत्तर लिहून ठेवतो. त्यानंतर जायचे प्रश्नाकडं. 9 नंबरचा प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे. एकक स्थानाला 3 आहे असं 1 ते 50 मध्ये किती वेळा झालंय. आता 1 ते 50 मधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आधी आपल्या लक्षात असाव्यात आणि त्यामध्ये ज्याच्या एकक स्थानाला 3 आहे अशा संख्या कोणत्या असतात तर 3च्या आडव्या रांगेतली. मग त्यामध्ये 3 आहे, 13 आहे, 23 आहे, 33 आहे आणि 43 आहे. या 5 संख्या अशा आहेत की ज्याच्या एकक स्थानाला 3 आहे. यापैकी मूळ संख्या किती आहेत. ही मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे आणि मूळ आहे. किती झाल्या 4 संख्या अशा आहेत 1 ते 50 मध्ये की ज्यामध्ये एकक स्थानाला 3 आहे आणि तरी त्या मूळ संख्या आहेत. फक्त 33 नाही येईल कारण ती 11च्या पाड्यामध्ये येते. त्याला 11ने भाग जातं म्हणून 33 ही मूळ संख्या नाही. उरलेल्या 4 आहेत त्या मूळ संख्या आहेत. म्हणून एकक स्थानी 3 असणाऱ्या 4 मूळ संख्या 1 ते 50 मध्ये आपल्याला मिळतील. वेळ मर्यादा संपण्याआधी आपल्याला बरेच प्रश्न कव्हर करायचे. 10 नंबरचा प्रश्न आहे. वरील मालिकेत घनसंख्येनंतर लगेच त्रिकोणी संख्या आहे असं किती वेळा झालंय आणि अंक मालिका आहे 8, 2, 1, 10, 36, 15, 64, 28, 55, 27, 45, 25. असं किती वेळा झालंय की घनसंख्येनंतर त्रिकोणी संख्या आहे. आता आधी घनसंख्या शोधा किती येतात. ही घनसंख्या आहे, ही घनसंख्या आहे आणि ही घनसंख्या आहे. एक घनसंख्या आहे. मात्र या 4 घनसंख्या आपल्याला मिळाल्या. आता त्यानंतर काय पाहिजे आपल्याला त्रिकोणी संख्या पाहिजे. घनसंख्येनंतर त्रिकोणी असं किती वेळा झालंय ते आपल्याला शोधायचंय आणि घनसंख्येनंतर त्रिकोणी असं ही घनसंख्या आहे, ही त्रिकोणी संख्या आहे अशी एक जोडी मिळाली. ही घनसंख्या आहे, ही त्रिकोणी संख्या आहे अशी दुसरी जोडी मिळाली. ही घनसंख्या आहे, ही त्रिकोणी संख्या आहे अशी तिसरी जोडी मिळाली. 27 आणि 45. वाटल्यास आपण त्याला गोल करूया. 27, 45, 1, 10 आणि 64, 28 अशा 3 जोड्या मिळाल्या की ज्यामध्ये घनसंख्येनंतर त्रिकोणी संख्या. इथं घनसंख्या आहे 8 मात्र त्यानंतरची संख्या त्रिकोणी संख्या नाही त्यामुळे आपल्याला ती घेता आली नाही. अशा 3 जोड्या मिळाल्या की घनसंख्येनंतर त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जसं मग अशी एक आपण प्रश्न त्या टाईपचा घेतला होता. त्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर त्यामध्ये किती मूळ संख्या मिळतील असा प्रश्न होता तो. त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे आणि अंक आहेत 31, 59, 35, 19, 17, 34, 16, 17, 34, 16, 89 आणि 74. अंकांची अदलाबदल करून संख्या तयार करा. इथं झाली 13, इथं झाली 95, इथं झाली 53, 91, 71, 43, 61, 98, 47. मूळ 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 किती झाल्या 3 आणि 3 6 वेळा झाल्या. असं किती वेळा
6 वेळा असं झालंय की ज्या ठिकाणी अंकांच्या आदला बदल केल्यानंतर आपल्याला मूळ संख्या मिळते, असं 6 वेळा घडलंय. यानंतर जायचंय 12 नंबर प्रश्न. 5 9 8 6 8 जी अंकमालिका आहे खूप सोपं आहे. आता मी काय फळ्यावर त्याला लिहित बसणार नाही. अंकमालिका खूप सोपी आहे की अंकमालिकेत किती अंकांच्या लगत मागे आणि पुढे असलेले 2 अंक समान आहेत. असं कुठं झालंय त्या अंकमालिकेमध्ये की ज्या ठिकाणी त्याच्या मागे आणि पुढे असणारा अंक सारखा आहे. त्यामध्ये पहा पुढे आणि मागे सारखा अंक 1 2 3 4 5 6 असं जवळपास शेवटचं ही शेवटची जोडी चुकली. त्याच्या अगोदर 5 आहे, नंतर 4 आहे. अशा 5 जोड्या झाल्यात पहा. 1 2 इथं 3 त्याच्यात 4 आणि ही 5वी जोडी. असं इथं 3 जोड्या एकत्र झाल्या तिथं आणि ह्या 4थी आणि ही 5वी. अशा 5 जोड्या आहेत की ज्यामध्ये अगोदरचा नंतरचा अंक सारखा आहे. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे. जी अट त्यांनी सांगितली ती आपल्याला पाळायची. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे की ती अट नाही चुकली पाहिजे. प्रश्न नंबर 13 2 4 6 यातील प्रत्येक अंक वापरून व 4 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 4 अंक डबल वापरायचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 4 अंक जास्त वेळा वापरायचे आहे. कारण 3च अंक आहेत, सर्वात मोठी आणि सर्वात लहान. सर्वात मोठी बनवायची, मात्र मगाशी मी सांगितलं की मोठी संख्या बनवायची म्हटलं का मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा. पण इथं स्पष्टपणे सांगितलं की 4 अंक जास्त वेळा वापरा. त्यामुळे 6 एकदा घ्यायचंय, 4 दोनदा घ्यायचंय आणि 2 घ्यायचं. ही झाली मोठ्यात मोठी. लहानात लहान घेताना 2 एकदा घ्यायचंय, 4 दोनदा घ्यायचंय आणि 6 यांची वजाबाकी करायची. सॉरी, बेरीज करायला सांगितली त्यांनी. सर्वात लहान 4 अंकी संख्येची बेरीज किती? 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 6 आणि 2 8. पर्याय नंबर 4. सर्व अंक 8 8 8 आले. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे. 14 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले, वरील अंकमालेत 4च्या लगत 1 हा अंक आहे पण 4च्या लगत 2 अंक नाही, असं किती वेळा झाले? 4च्या जवळ 1 पण 4च्या जवळ 2 नकोय. म्हणजे 4च्या शेजारी पाजारी 2 नकोच आहे अजिबात. असं कुठं झालंय? 4च्या आगमागे 1 असलं तरी चालेल पण 4च्या आगमागे 2 नको. मग असं झालंय, जिथं झालंय त्या ठिकाणी आहेत फक्त 2च. त्यामुळं जिथं असं पाहिजे की त्या 4च्या शेजारी किंवा आगमाग 2 नकोय, पण अशा वेळेला आपल्याला ही जो नियम त्यांनी सांगितलाय तो पाळूनच त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे. त्यानंतर रोमन संख्येचा प्रश्न आहे आणि खूप सोपा आहे तो. रोमन संख्यामध्ये असं किती वेळा झालंय 15 नंबरच्या प्रश्नामध्ये की शेजारच्या अंकांची बेरीज 10 आलेली आहे, असं किती वेळा झालं? अगोदर ते रोमन अंक आपल्याला कळाले पाहिजेत आणि रोमन अंकांची बेरीज करता आली पाहिजे पटकन, तर ते आपल्याला शक्य होणार आहे. आणि रोमन अंक शेजारचे जे दिलेत त्यामध्ये अंकांची बेरीज 10 जिथं आली त्याला त्या जोड्यांना रेषा मारत चालायचे आणि अशा जोड्या तिथे मिळाल्यात 6 जोड्या अशा आहेत की ज्यामध्ये अंकांची बेरीज 10 आलेली आहे. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे की या संख्यामालेतील एकाडेक स्थानावरील संख्या निवडून 2 मालिका तयार करा. एकाडेक घ्यायची पहा. 9 नंतर 2 घ्यायचंय, 2 नंतर 3 घ्यायचंय, 3 नंतर 8, 8 नंतर 7 आणि दुसरी अंकमालिका तयार होईल 5 6 0 1 आणि 4 आणि मग त्या बेरीज करायची. त्या बेरजांची दोन्ही अंकमालिकेची वेगवेगळी बेरीज करायची. वरच्यांची वेगळी करायची, खालच्यांची वेगळी बेरीज करायची आणि त्यातला फरक काढायचा आहे. तर वरच्या अंकमालिकांची बेरीज झाली 29, 9 2 11 आणि 3 14 आणि 8 22 आणि 7 29. दुसऱ्या अंकमालिकेत 5 आणि 6 11 आणि 0 आणि 11 आणि 1 12 आणि 4 16
29 आणि 16 मध्ये फरक आला 13चा आणि पर्याय नंबर आहे 2. 29 आणि 16 मध्ये 13चा फरक आला, पर्याय नंबर 2. प्रश्न नंबर 17 आहे, जो 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. पुढील संख्यामालेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज. हा, टाइम संपलाय. बरं ठीक आहे. टू बी कंटिन्यू. उद्याचं जे लेक्चर आहे ते आहे इंग्रजी अक्षरमाला, आणि इंग्रजी अक्षरमालेबद्दल आपण उद्या, आणि जर या राहिलेल्या प्रश्नांमध्ये कोणाला काही शंका असेल तर उद्या यांचंही कंटिन्यू करू, आणि त्यानंतर इंग्रजी अक्षरमालेकडे जायचं आपल्याला. एबीसीडी त्यासाठी अक्षरांचे क्रमांक वगैरे पाठ करून ठेवायचे, सोयीचे आणि उलटे दोन्ही बाजूनी. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आदरणीय शेळके सर, शाळा गळीम यांनी आपल्याला अकलनीय घटकावरील उपघटक संख्या मालिका यामधील विविध क्लुप्त्या ह्या अनेक उदाहरणं घेऊन आपल्याला उदाहरणांच्या सहाय्याने समजून दिलेल्या आहेत. तरी शिक्षण विभागाच्या वतीने सरांचे मनपूर्वक धन्यवाद, आणि उद्या सर्वांनी याच वेळेस क्लासला जॉईन व्हायचे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.